गेल्या 10 वर्षापासून काम सुरू असलेल्या सोलापूर शहरातील उर्दू घराच्या उद्घाटन लवकरच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभ हस्ते पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार शेख साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत होणेकामी पाठपुरावा करणार असल्याचं प्रदेश कार्याध्यक्ष वसीम बुरान यांनी सांगितलं। 18 डिसेंबर आंतरराष्ट्रीय अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे सर यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला। यावेळी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाच्या वतीनं अल्पसंख्याक समाजातील अनेक प्रलंबित प्रश्नांसंदर्भात निवेदन देण्यात आलं। यात सोलापूर शहरातील उर्दू घर जे गेल्या 10-11 वर्षापासून काम सुरू असलेल्या 2 वर्षापूर्वीच काम पूर्ण होऊन देखील उद्घाटन झालेलं नाही, याचा लाभ ज्या उद्देशानं महाराष्ट्र शासनानं निधी दिलाय त्या समाजातील लोक त्याच्यापासून वंचित आहेत। त्यामुळे कार्याध्यक्ष वसीम बुरहान यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळानं उर्दू भवनाची पाहणी करत लवकरच नेत्यांची भेट घेऊन उद्घाटन होण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचं सांगितलं। निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली काल अल्पसंख्याक हक दिवस साजरा करण्यात आला। त्या ठिकाणी त्या बैठकीमध्ये आम्ही अल्पसंख्याक विभागाचे शिष्टमंडळ उपस्थित राहून त्या ठिकाणी त्यांना निवेदन दिले। अल्पसंख्याक समाजाचे अनेक प्रमुख मागण्याचे निवेदन दिले। त्यात सोलापूर शहरातील उर्दू घर जे गेल्या 10 वर्षापासून त्याचं काम सुरू आहे आणि काम पूर्ण होऊन 2 वर्ष झाले तरीही देखील उर्दू भवनचा उद्घाटन झालेला नाही आहे। महाराष्ट्र शासनाने ज्या उद्देशाकरिता उर्दू भवनला जे निधी दिलेली आहे, जे समाजातील वंचित जे विद्यार्थी आहे त्यांना याचा जे लाभ मिळण्याकरिता या उद्देशाने या एवढी मोठी इमारत आज सोलापूर शहरामध्ये उभारण्यात आलेली आहे। सोलापूर शहर व जिल्ह्यातील अल्पसंख्याक समाजाचे जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांना लाभ मिळावा, उर्दू भाषेला प्रोत्साहन मिळण्यासाठी याच्या पाठीमागचा हा उद्देश आहे। याकरिता आम्ही लवकरच राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब हे सोलापूर दौऱ्यावर येणार आहे। त्यांच्या हस्ते उद्घाटन होण्यासाठी आम्ही त्यांना पाठपुरावा करणार आहे, प्रयत्न करणार आहे। त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व राज्याचे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार शेख साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत व सर्व स्थानिक आमदारांच्या उपस्थितीत व्हावे म्हणून आम्ही पाठपुरावा प्रयत्न महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाच्या वतीनं आज आम्ही पाहणी केले, पूर्ण रेडी तयार झालेला आहे। लवकरात लवकर आम्ही मुंबई इथे दादांची भेट घेऊन आणि पालकमंत्री अल्पसंख्याक मंत्री यांना लवकर सुरू व्हायसाठी आम्ही प्रयत्न करणार आहे। धन्यवाद। 18 डिसेंबर अल्पसंख्याक हक दिवस काल साजरा करण्यात आला। याच अनुषंगाने उर्दू भवनचे काम चालू होते, ते काम पूर्णत्वावर झालेले आहे। 2 वर्ष झाले तरी उर्दू घराचे उद्घाटन करण्यात आले नव्हते। आम्ही आज अल्पसंख्याक समाजाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।